नमस्कार, मी अस्मिताच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत रावस फिश फ्राय. मार्केटमधून मी हा फिश आणला होता बघा. तर याचे आपण आता छोटे छोटे तुकडे करून घेतले व ते स्वच्छ धुवून घेतले आहे. हे बघा. याच्यामध्ये मसाले, आलं लसूणची पेस्ट, गरम मसाला 1 चम्मच, धना पावडर 1 चम्मच, जीरा पावडर 1 चम्मच, लाल तिखट, मीठ, हळद हे सर्व घालून मसाले हे मिक्स केले आहेत. त्यानंतर याच्यामध्ये मी आता लिंबू वापरणार आहे. तर अर्धा लिंबू मी याच्यामध्ये घेतला. तर जर लिंबू आपल्याकडे नसेल तर तुम्ही कोकमही वापरू शकता. तर असा हा मी मसाला तयार केला. तर याच्यामध्ये आपण जे तुकडे करून घेतले होते फिशचे, ते बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व तुकड्यांना मॅरिनेट करून घ्यायचं आहे. असे मसाले लावून ठेवू शकता किंवा लगेचही तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने हा मस्त हे बघा अशा त्याच्यावरून मी कोथिंबीर घातली आहे कट करून. हे बघा. तर मी येते अर्धा तास झाला आहे आपला. आता मी तळण्यासाठी जे पीठ लागतं तर मी येथे 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतले आहे. त्यामध्ये 1 चम्मच बेसन पीठ वापरायचे आहे व 2 चम्मच आपल्याला येथे रवा वापरायचा आहे. तर रवा तुम्ही बारीकच वापरा, मोठा वापरू नका. त्यामुळे तो तेलामध्ये पडून जातो रवा. त्यामुळं आपल्याला बारीकच रवा वापरायचा आहे. तर याच्यामध्येही आपल्याला लाल तिखट आणि थोडेसे मीठ वापरायचे. त्यामुळे वरचं जे पिठाचं आवरण असतं त्याला छान अशी चव येते. नाहीतर मग ते चांगलं लागत नाही. अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतले मी. हे बघा. तर मी येथे तळण्यासाठी तवा ठेवला आहे. त्याच्यामध्ये थोडेसे तेल घातले. आपल्याला थोडेच तेल वापरायचे आहे. आपण येथे फिश शॅलो फ्राय करणार आहोत. मसाले लावलेला तुकडा असा पिठामध्ये घोळवून छान असा सगळीकडून हे आपल्याला पीठ लावून घ्यायचे व तळण्यासाठी ठेवायचे आहे. तर अशा पद्धतीने मी सगळे तुकडे हे बघा घातले आहेत. तर मस्त आपला असा हा फिश हे बघा फ्राय झालेला आहे. एकदम मस्त. चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि परत भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.